एप्स्टीन फाईल म्हणून असं सर्वीकडे चर्चा चालू आहे. त्याबद्दल आज आपण पूर्ण डिटेलमध्ये बघतोय. काय आहे एप्स्टीन फाईल नक्की ते आपण बघूया. 1918 साली एका अमेरिकन व्यक्तीने $8 दशलक्ष मध्ये एक बेट विकत घेतले. कॅरेबियन समुद्रातील युनायटेड स्टेट्स व्हर्जिन आयलंडमध्ये असलेले हे एक 75 एकरांचे बेट आहे. त्यातील लिटल सेंट जेम्स असे नाव होते. बाहेरून हे बेट स्वर्गापेक्षा कमी नव्हते. सुंदर समुद्रकिनारे, हिरवळ, एक अलिशान राजवाडा आणि अलिशान पाहुण्यांची वस्ती, 2 मोठे पूल, एक जिम आणि एक हेलिपॅड. गडद रहस्य म्हणजे इथे काय, पण या बाहेरच्या सौंदर्याखाली एक गडद रहस्य लपलेले होते. या बेटाला जवळपासचे रहिवासी बाल लैंगिक बेट असे म्हणत. ते 12 ते 17 वर्ष वयाच्या मुलींची तस्करी केली जात असते. त्यांचे लैंगिक शोषण केले जात होते. या मुलींना पळून जात येता नव्हतं, कारण सगळीकडे समुद्र चारी बाजूने घेरलेला होता. या बेटावर कोण येत असे? जगभरातील श्रीमंत लोक, अब्जाधीश आणि सेलिब्रिटीज. या यादीत अनेक मोठी नावे होती, जसे की ब्रिटिश राजकुमार अँड्र्यू, शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि विनोदी कलाकार ख्रिस टकर. या लोकांसाठी इथे पार्ट्या आयोजित केल्या जात होत्या. या बेटाचा मालक कोण होता? या सगळ्या क्रियाकलापांचा मध्यवर्ती व्यक्ती म्हणजे जेफ्री एप्स्टाईन. एप्स्टाईन आपली कारकीर्द एका शिक्षकापासून सुरू केली होती. एका शिक्षकापासून सुरू केलेली, नंतर तो एक प्रसिद्ध आर्थिक सल्लागार आणि करोडपती बनला. त्याच्या मैत्रीच्या यादीत बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प आणि माजी इस्रायल पंतप्रधान यहूदी बराक यांसारख्या प्रभावशाली व्यक्ती होत्या. 2005 मध्ये फ्लोरिडातील एका 14 वर्षाच्या मुलीच्या तक्रारीमुळे पोलिसांना या प्रकरणाची पहिली झलक मिळाली. त्या मुलीला एका श्रीमंत माणसाच्या घरी मालिश करण्यासाठी नेले होते, पण तिथे तिच्यावरती लैंगिक छळ झाला. पोलिसांच्या तपासात असे समोर आले की ही एकच घटना नव्हे, तर एक संस्थापक पिरॅमिड योजना होती.